आडगाव बाजार येथे पहिल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला. वनरस्ते वाहून गेल्याने वाहतूक ठप्प. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात बुधवारी दिनांक 24 जून रोजी झालेल्या यंदाच्या पहिल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून काही दिवसात पेरणीच्या तयारीला शेतकरी लागणार आहे. मात्र दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपुऱ्या कामामुळे आडगाव बाजार आडगाव फाटा मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले असून दुपारी 4 वाजेच्या सुमारास आडगाव बाजार परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. ओढे नाल्यांना पूर आला. आडगाव फाटा आडगाव बाजार मार्गावरील 3 पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरते वळण रस्ते पाण्याच्या तीव्र प्रवाहाने वाहून गेले. परिणामी या मार्गावरील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आडगाव फाटा ते दारफाटा मार्गावरील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून संथ गतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पहिल्याच मोठ्या पावसात पर्यायी व्यवस्था कोलमडल्याने कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पुराच्या पाण्यामुळे काही नागरिक 3 पुलाच्या मधील भागात काही अडकून पडल्याची परिस्थिती निर्माण झाली. पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. तसेच गावातील आठवडी बाजार बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली तर पदचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीचा फटका शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवाशांना बसला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सक्षम व दर्जेदार पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशीही स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.